नमस्कार मित्रांनो. काय ना आपल्याला एक पाठीमागल्या काळात एक मला वाटतं तरी मागल्या वर्षीच म्हणावं लागेल. एक मागल्या वर्षी आणि एक मागल्या महिन्यात असं दोन अनुभव चांगलं रगीलझार आल्यात. तर तुम्हाला सांगतो मग आता ही हिरवगार नुसतं नेपेर दिसतंय का नाही, तर ही नुसतं हिरवगार नेपेर जे आहे का नाही, तर आपल्या जनावराला घालताना ही नुसतं हिरवगार नेपेर पण घालणं असं तोडलं की डायरेक्टली काय अर्धा तासात म्हणा किंवा एक तासाभरात म्हणा हे नेऊन डायरेक्टली घालणं सगळ्यात चुकीचं आहे. काय होतंय, माझ्याकडे एक जरशा गाईला पण झाला इफेक्ट झाला होता आणि एक म्हशीला बी झाला होता. तर जेणेकरून बरं का एक पाठरू बी होतं, त्या पाठरालाही प्रॉब्लेम आला होता आणि डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही तोडल्यानंतर वैरण तोडल्यानंतर काय काळ तुम्ही तिला जरा थोडं सुकवू द्या. तिथली जी काय ग्रीनरी असती ती थोडीशी नॉर्मली कमी पाहिजे, नंतर मग तिचा इफेक्ट त्याच्या पचनावर होतोय. पचनावर तर होतोय आणि डायरेक्टली तर वैरण नुसती हाय अशी घालायचीच नाही. म्हणजे नुसतं नेपेर तर घालायचं नाही, त्यात मिक्स काय ना काहीतरी वाळं वगैरे किंवा काय ना काहीतरी दुसरी वैरण थोडीशी पाहिजे. त्याशिवाय ती जनावराला पचायला अपायकारक आहे आणि त्याचा रवंथ फिरत नाही. आणि जर रवंथ नाही फिरला तर जनावर दगावलं जातं. हे 100% खरं आहे. का तर माझ्या बाबतीत झालं आहे. माझी गाय सांगायला काय अडचण नाही, जे झालं आहे ते झालं आहे. माझी गाय अशीच एकदा गावली. मस्त मी प्रयत्न केला, मस्त मी हे केलं बरं का, पण ते सक्सेस झालं नाही. तर तुम्ही पण जेणेकरून तुमच्या जनावराला वैरण टाकताना किंवा हे करताना काळजीपूर्वक थोडीशी सुकल्यानंतरच टाका. आणि दुसरं अजून एक, आता मस्त ग्रीनरी आहे, पण ह्याच्यात होतं आहे काय माहीत आहे का, ह्याच्यावरती हिरव्या आळ्या तसल्या सोंडच्या आळ्या, पाठीमागं त्याला एक असा काटा असतो या, ती काटा असतो. मला आज जवळजवळ सकाळदन रानात का नाही 3-4 ठिकाणी मला दिसलं. गवताव पण आहे आणि असल्या गिनीगोलासुद्धा आहे. तर ती काय होतं आहे, माझ्या मावस भावाला पण त्याचा इफेक्ट झाला होता. ते झाल्यानंतर मी त्याला बघायला बी गेलो, काय बाबा खरं कसं झालं होतं काय, आणि ते हळदीनंच झालं होतं का. त्या डॉक्टरांची बी चर्चा केली तर माणसाला सुद्धा त्याचा इफेक्ट होतो आहे. ते सुजलं जातं या, आणि शरीर सुजल्यानंतर त्याची खाज सुटते या, खांजवलं जातं या अंग जास्त प्रमाणात. मग कायच्या ब्लडला सहन होतं आहे, कायच्याला सहन होत नाही. तर जेणेकरून वैरणी काढताना बघून तर काढा, पण जेणेकरून ती आळी दंश करणार नाही अशा मापाने काढा. की बाबा ती हिरवी आळी आहे बघा. तुम्हाला मी फोटो पण, आता माझ्याकडे फोटो नाही त्याचा, मगाशी मोबाईल स्विच ऑफ झाला होता माझा, त्याच्यामुळे मी त्याचा फोटो काढू शकलो नाही. तरी पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये 100% आळीबद्दलचा फोटो पण टाकेन, बरोबर ना. आणि ही माहिती, अशा माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी सबस्क्राईब करत चला, लाईक करा.